महिला आणि बाल विकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून मिळणार आहे। महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलेलं होतं। त्यांना या निमित्तानं दिलासा मिळेल। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचा हप्ता हा देण्यासंदर्भात माहिती दिली आहे। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील, हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो। नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार असं सांगण्यामध्ये येत होतं। मात्र आता नोव्हेंबर महिना सुरू होऊन बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसल्यामुळे नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आणि लाडक्या बहिणींची देखील अशी मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये यावी। आणि त्यातच अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून अखेरकार आता लाडक्या बहिणींच्या भावाने लाडक्या बहिणींना दिलेला शब्द हा पूर्ण केला आहे। लाडक्या बहिणींची जी मागणी होती ती आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। डीबीटीचं बटन दाबलं की लगेच कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती आता या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी मेसेज येईल आणि मेसेज आला की लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। आता बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत आहे, कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे आता सरकारला लाडक्या बहिणींची गरज असणार आहे। आणि यामुळे आता सरकार लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत असून सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती भरीव रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता नव्हे तर आता डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये, म्हणजेच की एकूण 3830 रुपयांची रक्कम ही आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता एकनाथजी शिंदे काय म्हटले तर बघा, कोणत्याच बहिणीला आता कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हप्ता या ठिकाणी सोडण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून आता सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या असून आता डीबीटीची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। आणि डीबीटीच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता सर्व लाडक्या बहिणींची यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये येत असून सरकारने आता 2 याद्या या ठिकाणी जाहीर केल्या आहेत। पहिल्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आणि लगेच दुसऱ्या यादीमध्ये जी म्हणजेच की तुमचं नाव आलं की लगेच तुमच्या खात्यावरती 18वा हप्ता देखील या ठिकाणी जमा होणार आहे। मात्र या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितले आहे की 18व्या हप्त्याच्या लाभाकरिता तुम्हाला काही कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता जमा झाला आहे तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 17वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर अशा सर्वच लाडक्या बहिणींचं नाव पहिल्या यादीमध्ये येणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींचं नाव पहिल्या यादीमध्ये येईल तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। मात्र या ठिकाणी 18व्या हप्त्याच्या लाभाकरिता सरकारने काही कामे करण्याचे सांगितले आहे आणि ही कामे केली तरच तुमचं नाव या ठिकाणी दुसऱ्या यादीमध्ये येईल आणि दुसऱ्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यावरती 18वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। मात्र 17व्या हप्त्यासोबत लगेच 18वा हप्ता देखील मिळवण्याकरिता आता कोणती कामे तुम्हाला करावी लागणार आहेत ते देखील आपण पुढे बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आलं आहे तर साधारणतः या ठिकाणी हप्ता वाटप सुरू झाल्यापासून साधारणतः 2 ते 3 दिवस या ठिकाणी हप्त्याचे वाटप होणार आहे। आता पहिल्या दिवशी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे अशा पद्धतीने साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्ता हा वाटप केला जाणार आहे। याचं कारण म्हणजे एकाच वेळी सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करणं शक्य नसल्यामुळे या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये
टप्प्यामध्ये हप्ता हा वाटप केला जाईल। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे अशा पद्धतीने हप्ता या ठिकाणी आता वाटप केला जाणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून कोणते कामे करायला सांगितले आहेत, त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता मिळत नसेल तर कसा मिळवायचा आणि नेमका या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर अखेरकार आता सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। म्हणजेच की या ठिकाणी आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि 17वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच 18व्या हप्त्याच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून कोणते महत्त्वाचे काम या ठिकाणी करण्यामध्ये सांगितले आहेत ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता बघा, सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या भावाने अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील आणि त्याचबरोबर महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे असतील यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झाली असून आता डीबीटीचं बटन या ठिकाणी दबलं की लगेच तुमच्या खात्यावरती कोणत्या क्षणी या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। कारण की या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जात असतात आणि त्यानुसार आता डीबीटीची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। आणि जशी डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली की लगेच कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आणि पैसे जमा झाले की तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे। आता तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी 3 मेसेज येणार आहेत, लक्षपूर्वक बघत चला। पहिला जो मेसेज येणार आहे तो आता नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे येणार आहे। 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले अशा पद्धतीचा तुमच्या मोबाईलवरती पहिला मेसेज येईल। त्यानंतर दुसरा मेसेज हा डिसेंबर महिन्याचा येणार आहे, म्हणजेच की डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असा दुसरा मेसेज येईल। आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे म्हणजेच की या ठिकाणी 830 रुपये जमा झाले असा तिसरा मेसेज देखील येणार आहे। आणि हे सर्व मेसेज आले की लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेचे हप्ते तर आमच्या खात्यावरती जमा होत असतात, मात्र गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता हा आम्हाला मिळत नाही। आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून एक सुद्धा लाडकी बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही। म्हणजेच की प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही आता सुरू करण्यामध्ये येत आहे। मात्र या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना काही कामे करण्याची देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून आता 2 याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या आहेत। फक्त लक्षपूर्वक बघत चला। जर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं तर तुमच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा होणार आहे। आता पहिल्या यादीमध्ये कोणत्या लाडक्या बहिणींचं नाव येणार तर बघा, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणींचं नाव हे पहिल्या यादीमध्ये येईल। आणि पहिल्या यादीमध्ये नाव आलं की तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे या ठिकाणी 1500 रुपये जमा होणार आहेत। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जर तुमच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर आता तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता नेमका 17वा हप्ता कधी मिळणार ते तर आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। आणि त्यानंतर आता सरकारच्या माध्यमातून दुसरी यादी जाहीर झाली आहे आणि दुसऱ्या यादीमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं नाव येईल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 18वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। मात्र आता 18व्या हप्त्याच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याची या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। आता 17वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता जमा झाला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा होणार आहे। मात्र 17वा हप्ता या ठिकाणी जमा झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून काही नवीन अटी या ठिकाणी लागू करण्यामध्ये येणार आहेत आणि त्यामुळे आता या ठिकाणी 18व्या हप्त्याच्या लाभाकरिता तुम्हाला काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। तर आता
18व्या हप्त्याच्या लाभाकरिता कोणते कामे करावी लागणार ते आपण थोडक्यामध्ये बघूयात आणि त्यानंतर या ठिकाणी नेमका 17वा हप्ता आणि 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला। तर आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना काही कामे करण्याची या ठिकाणी सांगण्यामध्ये आली असून यामधील पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे आता सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागणार आहे। आता ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आणि यामध्ये एक दिलासा देणारी देखील बातमी बघायला मिळत आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे। फक्त लक्षपूर्वक बघत चला, अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। आता राज्य सरकारने सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे सांगितले असून ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत सरकारच्या माध्यमातून मुदतवाढ देण्यामध्ये आली असून आता ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं असून आता सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। मात्र यामध्ये एक दिलासा देणारी बातमी म्हणजे आता तुम्ही ई-केवायसी केली असेल किंवा ई-केवायसी केली नसेल तरी देखील तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। ज्याप्रमाणे 15वा हप्ता जमा झाला, 16वा हप्ता जमा झाला, म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे सांगण्यामध्ये आले होते आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली होती, ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नव्हती तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15वा हप्ता जमा झाला, 16वा हप्ता जमा झाला आणि त्याचप्रमाणे आता नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक बघा। ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। मात्र या ठिकाणी 18व्या हप्त्यापासून सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागणार आहे। जर तुमच्या खात्यावरती ई-केवायसी न करता 17वा हप्ता जमा होत असला तरी 18व्या हप्त्याच्या लाभाकरिता म्हणजेच की डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या लाभाकरिता तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे आणि ज्या महिला ई-केवायसी करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती 18व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर ई-केवायसी न करता 17वा हप्ता जमा होत असला तरी 18व्या हप्त्याच्या लाभाकरिता सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागणार आहे आणि हे झालं आता पहिलं महत्त्वाचं काम। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। सरकारच्या माध्यमातून 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे। आता हे झालं पहिलं महत्त्वाचं काम आणि त्यानंतर हप्त्याच्या लाभाकरिता दुसरं कोणतं काम आहे तर बघा, आता हप्त्याची जी रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींचा आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचा आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता पहिलं महत्त्वाचं काम तर सर्वांना माहीत झालं आहे। पहिलं महत्त्वाचं काम काय करायचं आहे तर तुम्हाला ई-केवायसी करायची आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम सर्वच लाडक्या बहिणींना करायची गरज नाही। ते महत्त्वाचं काम म्हणजे जर तुमचं कदाचित आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे। आता आधार कार्ड बँकेच्या खात्याशी का लिंक करायचं आहे तर ज्या बँकेच्या खात्याशी आधार कार्ड लिंक असेल तर त्याच बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींचा आधार कार्ड हे त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीने ही दोन कामे करणे अतिशय म्हणजेच की या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। पहिलं महत्त्वाचं काम कोणतं तर ई-केवायसी करा आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या आणि ही दोन कामे ज्या लाडक्या बहिणी करतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्यानंतर लगेच 18वा हप्ता देखील या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। अशा पद्धतीची ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। आता एकाच वेळी सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा करणं शक्य नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्ता हा वाटप केला जाणार आहे। आता हप्ता वाटप सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी काही जिल्हे, दुसऱ्या दिवशी काही जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी काही जिल्हे अशा पद्धतीने हप्ता वाटप होणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता कोणती कामे करायची ते तर आपण बघितले आहेत। त्यानंतर आता नेमका 17वा आणि 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण पुढे बघूयात। मात्र त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्याबद्दलची एक छोटीशी आणि अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। लक्षपूर्वक बघत चला।
तर आता सध्या जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून नुकताच एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला आणि त्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता हा वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे। आता ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जर तुम्ही देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असाल तर आता तुमच्या देखील खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होईल। आता बऱ्याच लाडक्या बहिणी असं म्हणत असतील की आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता आम्हाला मिळत नाही तर मग आम्ही लाभ कसा घ्यायचा, तर याचं उत्तर जर या ठिकाणी बघायला गेलं तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला या ठिकाणी सहभाग घ्यावा लागणार आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी म्हणजेच की योजनेचा लाभ घेता येणार, तर ज्या महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये पात्र असतील, ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। मात्र याकरिता काही या ठिकाणी म्हणजेच की काही अटी शर्ती देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। आता ज्या महिलेच्या नावावरती LPG गॅस सिलेंडर आहे तर अशाच महिला या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतात। जर तुमच्या देखील घरी LPG गॅस सिलेंडर असेल आणि तो गॅस सिलेंडर तुमच्या नावावरती असेल तर तुम्ही 100% गॅस सिलेंडर योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकता आणि लाभ घेण्याकरिता तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जाऊन चौकशी करू शकता आणि तहसीलमध्ये जाऊन देखील त्या ठिकाणी चौकशी करू शकता। एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या महिलाच्या घरी LPG सिलेंडर गॅस आहे आणि महिलेच्या नावावरती गॅस आहे तर अशाच महिलेच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होत असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आणि ज्या महिला या ठिकाणी योजनेमध्ये आधीच पात्र असतील तर अशा सर्व लाडक्या म्हणजेच की महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि हे देखील महिलांसाठी म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणावं लागेल। आता त्यानंतर नेमका हप्ता कधी मिळणार, आता बघा गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात हे तर आपण बघितलं आहे। त्यानंतर आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण बघूयात। फक्त आता राहिलेला 1.5 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत चला। तर आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। गेले काही दिवस झालं लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की आमच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार आणि नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून असं सांगण्यामध्ये येत आहे की हप्ता आज येणार उद्या येणार, मात्र प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील हप्ता जमा झाला नसल्यामुळे सध्या हप्ता कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत आहे। आता बघा सरकारने अधिकृतपणे तारीख जाहीर केली नसली तरी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता डिसेंबर महिन्यामध्ये सुरुवातीलाच आता निवडणुका असल्यामुळे डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि नोव्हेंबर महिना सुरू असल्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा याच नोव्हेंबर महिन्यामध्ये वितरित केला जाणार असल्याची या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी बघायला मिळत आहे। आता म्हणजेच की या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर 17व्या हप्त्याचे किती 1500 रुपये आणि 18व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये, म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 18व्या हप्त्याचे म्हणजेच की डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर त्या 4 ते 5 दिवसांच्या आत दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये जमा होण्याची फक्त दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी येत्या 4 ते 5 दिवसांच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे। आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे, दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची आणि हप्ते लवकर मिळण्याची काही कारणे देखील या ठिकाणी समोर आले आहेत। आता या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकर हप्ता जमा होण्याची काही कारणे या ठिकाणी समोर आली आहेत। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी दिवाळीमध्ये सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा होणार असं सांगण्यामध्ये आलं होतं। त्यानंतर भाऊबीज गिफ्ट देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असं सांगण्यामध्ये आलं होतं, मात्र प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता। त्यानंतर या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात
महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्र जमा होणार असं देखील सांगण्यामध्ये आलं होतं. मात्र फक्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता त्या ठिकाणी जमा झाला आणि अशा काही कारणांमुळे लाडक्या बहिणींचे सरकारवरती तीव्र नाराजी आपल्याला बघायला मिळत होती. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे आता सरकारला लाडक्या बहिणींची नाराजी ही परवडणार नाही. त्यामुळे आता सरकार काय करत आहे तर सरकार आता लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत असून या कारणामुळे देखील म्हणजेच की आता सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारला लाडक्या बहिणींची गरज आहे आणि लाडक्या बहिणी तर सरकारवरती नाराज असल्यामुळे आता सरकार लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करेल आणि या कारणामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा एकत्र जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आता बघा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता या ठिकाणी आता नोव्हेंबर महिना तर सुरू आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता सरकारला याच मध्ये द्यावा लागणार आहे. आणि नंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला निवडणुका असल्यामुळे डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता देखील नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकार या ठिकाणी देऊ शकते असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे. म्हणजेच की एकंदरीत जर सर्व गोष्टींचा विचार केला तर सरकारने अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी या ठिकाणी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे. आणि आता नोव्हेंबर महिना देखील या ठिकाणी संपत आला असल्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर EKYC करून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता बघा 17वा हप्ता म्हणजेच की ज्या महिला EKYC करतील किंवा म्हणजेच की ज्या महिला EKYC करणार असतील किंवा ज्या महिला EKYC करणार नाहीत तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील. मात्र 18व्या हप्त्यापासून सर्वच लाडक्या बहिणींना EKYC करणे अनिवार्य आहे. 18व्या हप्त्याच्या लाभाकरिता किंवा लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्यापासून पुढच्या हप्त्यांच्या लाभाकरिता EKYC करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की लाडकी बहीण योजनेचा लाभ हा आमचा कायमचा चालूच राहावा तर त्याकरिता EKYC करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर EKYC करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला सरकारच्या माध्यमातून 18 नोव्हेंबरपर्यंत EKYC करण्यासाठी मुदत होती आणि या मुदतीमध्ये सरकारच्या माध्यमातून आता म्हणजेच या ठिकाणी सरकारने मुदतवाढ दिली आहे. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींनी अद्याप देखील EKYC केले नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून EKYC करण्यासाठी मुदतवाढ देण्यामध्ये आली असून आता 31 डिसेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना EKYC करण्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे. तर अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. आणि ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचे अनुदान देखील या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही देखील महिलांसाठी खुश खबरच म्हणावी लागेल. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अपडेट कशा पद्धतीची वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.